गजर आहे. बाप्पा येऊन गेले. आता आई आले. बाप्पा येऊन परत गेले. आईकडे आता साकडं घालूया. आपण सगळ्या मतदारांची व्यथा या गजऱ्यातून मांडायचा प्रयत्न करतोय. मंडळी काही चुकलं तर क्षमा करा, पहिल्यांदाच घेतोय. आईला सांगूया, जाऊन बाप्पाला सांग परत एकदा 10 दिवस पृथ्वी तलावर ये आणि ही विस्कटलेली जी काय घडी आहे ती सगळी तू सावरायचा प्रयत्न कर. कारण हे महाराष्ट्र आमच्या मतदाराला किंमत राहिली नाही. इथे आम्ही ज्यांच्या हातात सत्ता दिली त्या दिवशी आमचं सगळं संपला अधिकार, अशी अवस्था झाली आहे. तेव्हा आई बाप्पाला सांग ये आणि 10 दिवस तू मुख्यमंत्री हो. कारण काय झालंय, आम्ही दररोज सकाळी पेपर वाचला उघडला की आज मुख्यमंत्री बदलला, उपमुख्यमंत्री बदलला, 3-3, 4-4 उपमुख्यमंत्री. ऐका बाप्पा, सगळ्यांनी साकडं घालूया. म्हणजे मार खायचा असला तर मी एकटाच खायला नको, तुम्ही पण या माझ्याकडे. बाप्पा होशील का आमच्यासाठी, बाप्पा होशील का आमच्यासाठी, 10 दिवस बाप्पा होशील का आमच्यासाठी, 10 दिवस अच्छे दिनों के इंतजार में, अच्छे दिनों के इंतजार में सरला 3 रात्री, बाप्पा होशील का आमच्यासाठी, 10 ज्यावेळी आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज होते त्यावेळी आम्हाला कसलीच कमतरता नव्हती. आमच्या वाट्याला सुख आणि सुखच होतं. आमची बायका पोरं कधीही रात्रंदिवस एकटी बिंदास फिरत होती. पण आज काय, कसा होता तो काळ माझ्या राजाचा, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. सुवर्ण काळ कुठे आणि आता हा काळ कुठे, काय म्हणतोय बघा. शिवकालीन तो काळ होता, जसा शिवाजी राजा होता, बाप्पा मला शिवाजी राजासारखा मुख्यमंत्री हवाय. कसा आम्हाला न्याय देणारा, आमची गरिबांची ज्याला कदर असेल असा. शिवकालीन तो काळ
जसा शिवाजी राजा होता भ्रष्टाचार वाव नव्हता. काय कोणाची हिंमत होती त्यावेळी भ्रष्टाचार करायची? काय कोणाची हिंमत होती त्यावेळी एखाद्या बाईकडे वाकड्या नजरेने बघायची? अरे डोळे काढले जात होते, हातपाय तोडले जात होते. असा माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा नाव होता. भ्रष्टाचार वाव नव्हता आणि मुख्य काय भ्रष्टाचार वाव नव्हता. सत्तेचा पुन्हा माज नव्हता. खरं स्वराज्य होतं तर माझ्या शिवाजी राजांचं कसं जनतेने जनतेसाठी चालवलेलं राज्य म्हणजे ते स्वराज्य सगळ्या जनतेसाठी होतं. आणि आता नुसतं नावाला स्वराज्य राहिलं. ऐका भ्रष्टाचार वाव नव्हता. सत्तेचा पुन्हा माज नव्हता. येथे चोर करीती येथे चोर करीती येथे चोर करीती शिरजोरी. जमाना कसा आलाय तो कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आणि आताचा काळ. स्वार्थासाठी करती आघाड्या रोज एक नवीन आघाडी. 4 आमदार फुटले की एक आघाडी तयार झाली. दररोज वेगवेगळे पक्ष. पूर्वी आम्हाला वाटत होतं की मस्जिद काहीतरी गोळा आहे, मग तिकडे दिलं ते तिकडे जात. पण आता ते राहिलंच नाही. समजा जरी अख्खा उमेदवार इकडे निवडून दिला तरी तो तिकडे जातो. करणार काय? ऐका आपले खांद्यावर झेंडे घेऊन मरतो का? आमचे साहेब आमचे साहेब आमचे साहेब आयुष्य आमचं साहेब साहेब करण्यात गेलं. साहेब आमच्याकडे किती लक्ष देतात ते आता आम्हाला समजलं. कधी ईडी आल्यापासून साहेबांनी किती मायाजाळ जमा केलं. आम्ही फक्त झेंडे खांद्यावर आगे बढो साहेब तुम आगे बढो. आमचे हात तुटले, आमच्या माना तुटल्या तरी आगे बढो आगे बढो. 200 रुपयाचं पेट्रोल भरलं साहेबांनी आम्ही खुश. साहेब किती दिलदार आहे, साहेब किती दिलदार आहे. अरे साहेबांनी किती प्रॉपर्टी गोळा केली याचा आपल्याला अनुभव आहे. साहेब असताना साहेबाचे पोस्टर लावा. ते खानदानी खानदान चालू असणार. नंतर मग साहेब गेला की ताबडतोब त्याचा पोरगा येतो. मग ते उमलते नेतृत्व त्यांचं लावा पोस्टर. हा उमलते नेतृत्व बुलंद आवाज. कसा बुलंद आवाज. हे बुलंद आवाज करायला साहेब लोक कधी पुढे येणार नाही. आम्ही मार खाऊन मारणार आणि मग हे येणार. हा असू दे. मंडळी वाईट वाटतं, मनापासून वाईट वाटतं. आणि खरी वस्तुस्थिती आहे बघा. आपण आपली तरुण पिढी यांच्यामध्ये फुकट जाते. आम्ही कामधंदे सोडून यांच्या मागे धावतो. काय आमचं यांनी भलं केलं. त्यांनी आपली जोडी भरली. 10-10 पिढ्या
संपणार नाही एवढी संपत्ती गोळा करून ठेवली आहे का. अरे वाटे मारती माकड उड्या, रात्रीचा खेळ झाले आगळा. ही सिरियल चालू होती रात्रीचा खेळ. पण त्याचा जर विचार केला तर ह्याच्याशी बरंच नातं जुळत आहे. हे सगळे यांचे कारभार होतात ना, मंत्रिमंडळ स्थापन होतात ती फाटपटी सूर्योदयाच्या अगोदर, म्हणजे लोक सगळी, नाहीतर दुपारी 3च्या नंतर 2-2, 3-3 मुख्यमंत्री. कधी रात्री 3 वाजता शपथ घेणार, दुपारी 4 वाजता, म्हणजे लोक झोपलेले असतात. ऐका, रात्रीचा खेळ चालले आगळा, भाग्य दिले तुम्ही म्हणती आम्हाला, रात्रीचा खेळ चालले आगळा, भाग्य दिले तुम्ही म्हणती आम्हाला. बघा, रात्रीचं भाग्य, रात्रीचं खेळत आले, भाग्य दिले तू मला. ती ही म्हणते कोणती, हा लता ना, रत्नमाला सुनेला म्हणते भाग्य दिले तुम्हाला. आणि हे नेते मंडळ म्हणतात तुम्ही आम्हाला आपल्या पक्षात घेतलं ना, खरोखर भाग्य दिलं तुम्ही आम्हाला. अरे लाळ गोटे, त्याला आपण एवढी दिवसाची रात्र करायची, यांच्यासाठी प्रचार करा, हे करा, ते करा, झेंडा घेऊन मारायचं. आणि एकदा हे निवडून आले की कुठल्या पक्षात जातात आपल्यालाच माहिती ना. आपण पेपरात वाचणार तेव्हा समजणार आमचा नेता गायब. ओके ओके, ऐका, रात्रीचा खेळ चाले आगळा, भाग्य दिले तुम्ही म्हणती आम्हाला. ही पण कुठली तरी सिरियल आहे. 36 गुणांची ही किमिया सारी, यांचे 36 गुण बरोबर जमतात. हा पक्ष सोडून त्या पक्षात गेल्यावर अजिबात मागे पुढे नाही, भट सांगतो चांगलं बोलताय. आपण कसं लग्नाला गेल्या ते 36 गुण जमल्यानंतर ती जोडी जमते ना, तसे यांच्या जोड्या पटापट जमतात. म्हणून म्हणतो 36 गुणांची, 36 गुणांची किमिया सारी, यांच्या पार्ट्या चालतात, यांचं सगळं चांगलं चाललेलं असतं. एकमेकाच्या घरी जातात, एकमेकाचे कार्यक्रम, सगळं काय व्यवस्थित चाललेलं असतं. फक्त आपल्याला दाखवतात मी या पक्षातला, तो त्या पक्षातला. पण हे सगळं नाटक असतं. ऐका, हे जिवलग मित्र, विरोधक जरी असले तरी ते जिवलग मित्र असतात. डोकी फोडून मरतो फक्त आपण, सर्वसामान्य जनता. जिवलग मित्र एक विरोधक, गाडी मोडा अन जोड कुणाशी, गाडी मोडा अन जोड कुणा, कोणाशी घटस्फोट घेतील, कोणाबरोबर संधान साधतील सांगता येत नाही बघा. गाडी मोडा अन जोड कुणाशी, कोणी तुझे नाम मतदाराचे. उद्या पक्ष बदलताना कुठल्या मतदाराला विचारलं जात नाही बाबा मी हा पक्ष सोडतोय, त्या पक्षात जातोय. त्यावेळी तुमच्या मताला किंमत 0. तुम्ही एकदा मत दिला की संपलं, तुमची किंमत संपली, 0 किंमत. म्हणून आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. आपण योग्यच उमेदवार निवडून द्या, नाहीतर मताला मत द्या, ते चालेल. गाडी गोडा जोड कुणाशी, कोणी तुझे नाम मतदाराची.
कळ सूत्री लटकतोय. ही सगळ्यांची परिस्थिती आहे. कसलं सुराज्य ऐका. शेतकरी पोशिंदा जगाचा कर्जाने पासाची लटकला. येथे मातले आई, येथे मातले हे भ्रष्ट अत्याचारी, येथे मातले हे भ्रष्ट अत्याचारी. गणपती बाप्पा पृथ्वी तलावर ये, तू मुख्यमंत्री हो, पण तू पण सांभाळ बाबा स्वतःला, कारण इथे चोर साव कोण सुटला नाही. तुझा जसा सगळ्या भक्तांवर बारीक लक्ष आहे, तसा आमच्याकडे पण एखादा सगळ्यांकडे लक्ष आहे. काय जर तू जर तुझ्या हातून जर काय वाईट घडलं तर तुला सुद्धा सुटका नाही रे बाबा. ऐका. बाप्पा तूही सांभाळ स्वतःला, ईडी लावून येथे तुझला, ईडी लावून येथे तुझला, कारागृही धाडी ती क्षणाला चोर सावध आहे. ईडीची प्रणाली आहे ना, ती अतिशय छान आहे, अतिशय उत्तम आहे. फक्त त्या ईडीने निपक्षपाती पणाने फक्त काय तो कारभार करायचा आणि ऍक्शन घ्यायची. मला वाटतं असं केलं ना तर अर्ध्यापेक्षा 50% जास्त नेत्यांना आतमध्ये जाऊन बसावं लागेल आणि त्यांचा जर पैसा सगळा जर गोळा केला आणि तुम्हाला आम्हाला जेवढे लोक या भारतामध्ये गरीब आहेत त्या गरिबांना वाटला तर या भारत देशात एक जण ही गरीब राहणार नाही बघा. एवढा काळा पैसा या लोकांनी गोळा केला. म्हणून ईडी जी प्रणाली आहे ती अतिशय उत्तम आहे. फक्त निपक्षपातीपणाने त्याचा कारभार झाला पाहिजे. ऐका. क्षणाला चोर सावध आहे. चाले न्याय असा येथे या भूवरी, चाले न्याय असा येथे या भूवरी. संकट नाशक तू गणनायक, संकट नाशक तू गणनायक,
आम्हा पामरा प्रमोद कृपा करी भक्तावरी प्रमोद कृपा करी भक्तावरी